ना
अंघुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ तृणाचरे लुप्त झाली पुच्छे वाहोनिया ठिली भुलविले विनुनादे विनु वाजविला गोविंदे नादन समायति भुवनी नादन समायति भुवनी एका भुवला जनार्दनी भुलविले विनुनादे विनु वाजविला गोविंदे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु प्रथम नमन करुणानाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून म्हणता साष्टांगी आता दंडवत आता वंदू साधू सज्जन अखंड हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंड आता नवरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करो मी सकळा हरी कथा बोले गोवळीया बोला अज्ञानी मनोनी बोलिया बाळा चालू सकळा नामांकित लोकाभिरामं रंगधीरं राजीवनेत्रं रघुशतं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मङ्गलभावना स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेच ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा मंडळ धरू पावन झालो चराचरी. साधकांची मायबाप कुंट्यांची माऊली अनाथांची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अलंकापूर भूमी आणि जपी कवी साधू महाराज संन्यासी यांच्या तपसाधनाने पुनीत आणि मंगल बनलेली कला सौंदर्याने अध्यात्म सौंदर्यात या दोन्हीच्या सुरेख संगमाने पवित्र बनलेली अशी माऊलीची भूमी. या माऊलीच्या भूमीमध्ये ऐश्वर्य संपन्न संत राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आळंदीमध्ये आज आपले सर्वांचे परम आदरणीय हरिभक्त परायण भगवान महाराज कराडकर 1, 2, 3 वर्ष नाही तर 3 तपापेक्षाही अधिक काळ ज्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह अखंडितपणे चालू ठेवलेला आहे. कधी तो 5 दिवसाचा असेल, कधी 7 दिवसाचा असेल, कधी 3 दिवसाचा असेल. तशी बाबांची पुण्यतिथी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर साजरी होत आहे. केवळ भगवानगडापुरतीच होती असं नाही लक्षात. आणि म्हणून खेड्यापाड्यातील दऱ्याखोऱ्यातील डोंगरातील दुर्गम भागातील अतिशय अडाणी असणारा समाज ज्यांना शिक्षणाचा कसलाही गंध नसलेला वेल एज्युकेटेड नसलेला की जर तो रानामध्ये गेला शिकारीला गेला तर बरोबर काड्याची पिटी देखील घेऊन जात नव्हता. प्राणी मारल्यानंतर तो भाजून खायचा म्हणजे मारला की तो काय करायचा हिरवा खाणारा. लक्षात मला काय म्हणायचं एवढ्या रानटी अवस्थेमध्ये असणारा हा समाज पण त्या लोकांना वेल एज्युकेटेड बनून सुशिक्षित बनून पार मंत्री आमदार खासदार अनेक पदापर्यंत डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक अनेक मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचविण्याचं काम तुम्ही केलं असेल ते तुमचं माझं कर्तव्य नाही आपलं कर्तव्य नाही ते बाबांचे आशीर्वाद. म्हणून जीव त्याला म्हणतात ज्याचं जीवन खरापुरतं संकुचित मार्गी त्याला जीव असं म्हटलं जातं. मी आणि मार्ग दुसऱ्याचा विचार करत नाही. याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्याची टोपी सर्वांच्या डोक्यात आपल्या डोक्यात त्याला काय म्हणतात जीव असं म्हटलं जातं. आणि म्हणून जीवाचं केलं तर श्राद्ध केलं लक्षामध्ये जीवाचं केलं तर श्राद्ध केलं जातं. तोही जर मुलगा शुद्धीवर राहिला श्राद्धाच्या दिवशी तर हे तर बरीच लोक मला येतात आणि सांगतात महाराज वडिलांचं वर्ष श्राद्ध करायचंय कधी करावं कोणत्या तिथीला करावं. त्याला मी स्पष्ट विचारलं बाप तुझा का माझा नाही मला बाप माझा जीव तुझं तू सांभाळ बघ ना. म्हणजे आयुष्याच्या वाटेवर दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी करू आपण त्यांच्यासाठी कमवून ठेवायचं आणि शेवटी ते आपलं वर्ष श्राद्ध घालतील याची सुद्धा गॅरंटी देता येत नाही कारण ते त्यावेळी शुद्धीवर असले पाहिजे म्हणून देवाचं श्राद्ध देवाची मात्र जयंती केली जाते पुण्यतिथीही केली जाते युगपुरुषांची. त्याचं कारण अयोनी संभव प्रगटला हा राघव किंवा भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी अपुपर भाव देवाच्या ठिकाणी असल्यामुळे भक्तांचं संरक्षण दुष्टांचा नाश करतो म्हणून देवाचं काय केलं जातं त्या ठिकाणी जयंती केली जाते लक्षात. आणि मग जी संत महात्मे आपल्या जीवनात पुण्याचा संचय करतात लोकांच्या कल्याणासाठी जीवन जगतात अशा संत महात्म्यांच्या एकदा जीवनामध्ये त्यांनी पुण्य निर्माण केलं आणि मग असे महात्मे ज्या तिथीला आपला देह सोडतात त्या तिथीला काय म्हणतात पुण्यतिथी. लक्षात त्या तिथीला पुण्यतिथी आपणही म्हणतो अमक्याची पुण्यतिथी तमक्याची कारण लोकशाही कुणावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. यांनी कोरोनाच्या काळात 85 कोंबड्याचा काटा काढलेला असतो पण तरी पण यांचं होऊ शकतं का होऊ शकत नाही लक्षात. पण ज्यांनी जीवनामध्ये पुण्याचा संचय केला तो महात्मा ज्या तिथीला देह सोडतो त्या तिथीला पुण्यतिथी असे म्हणतात. आणि ती का करायची याचं कारण आहे तुका म्हणे गा जे वैकुंठी सोहळा
म्हणजे अशा विभूती होऊन गेल्यानंतर त्यांच्या कीर्ती राहत असतात. त्यांचं नाव आपण घेतलेली नाही, घेतलेली फरक पडत नाही. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. बाबांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार आहेत. आज आपण हे सगळे उभे आहोत इथं ऐकत आहोत. याचं कारण की आपल्या पाठीमागं प्रत्यक्ष बाबांचे आशीर्वाद आहेत. हे आपण विसरता कामा नये. लक्षात घ्या. विठ्ठल अशा या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची आपल्याला संघटना करायची असेल, तो 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, 12 दिवसाचा असो, 20 दिवसाचा, 21 दिवसाचा, एका महिन्याचा चातुर्मास असो अथवा अधिक मासाचा असो किंवा पूर्ण वर्षभर काही काही ठिकाणी सप्ते केले जातात. जरी तो सप्ताह असतो तरी सर्वांचा शेवट मात्र कशाने होत असतो? तो काल्याच्या कीर्तनाने होत असतो. त्याची सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने होत असते. मग काल्याचं कीर्तन हे वारकरी संप्रदायामध्ये आपल्या भागवत धर्मामध्ये कळसाचं कीर्तन मानलं जातं. लक्षात. आणि म्हणून पहिल्या दिवशी असेल तर नामस्मरणाचं महत्त्व, देवाच्या स्वरूपाचं वर्णन करायचं. शेवटच्या दिवशी असेल तर रात्रीच्याला भगवंताकडे केलेल्या सेवेबद्दल मागणी करायची असते. आणि जर ज्यावेळी सांगता असेल काल्याच्या दिवशी असेल तर त्या दिवशी मात्र आपल्याला बंधन घातलेलं असतं. आणि म्हणून या निमित्ताने पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची गवळण प्रकरणात हा एक अभंग छोटीशी गवळण म्हणून आपण त्याला ही गवळण या ठिकाणी घेतलेली आहे. भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. एकनाथ महाराज म्हणतात त्या गोविंदाने तो वेणू वाजवल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? पांगुळले यमुना जळ, एरवी धो धो वाहणारा यमुनेचा प्रवाह पण आता काय झालेला आहे? पांगळ्या माणसासारखा असा पांगुळल्यासारखा झाला. एवढंच नाही तर जे जंगलातील जे तृणाचार्य आहेत, गवत खाणारे प्राणी आहेत, त्यांच्यावर देखील त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. काय झालेला आहे त्याच्यावर परिणाम ते सांगतात की ते एका ठिकाणी थांबलेले आहेत, आपला आनंद व्यक्त करत आहेत, स्तब्ध झालेली आपल्या शेपटी हलवायला लागलेली आहेत. तृणाचार्य लुप्त झाली, तुमचे वाहुली या ठिकाणी तो विनू भगवान श्रीकृष्णाने केवळ त्या वृंदावनामध्ये त्या गोकुळामध्ये यमुनेच्या तीरावरच वाजवला असा नाही तर त्याचा नाद न समाये त्रिभुवनी. तो नाद त्रिभुवनात देखील मायलेला नाही. एका मुलाला जनार्दनी. आणि म्हणून मी देखील काय झालेलं आहे त्या नादाने भुललेलो आहे. काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे. त्याचं वर्णन करायचं असते. याचं कारण असं आहे ही अवतार चरित्र वर्णिता चोरटा वाल्मिक झाला सरता व्यास पुत्र जार सर्वथा वंदे केला ती. यासाठी त्या चरित्राचं वर्णन करायचं असतं. त्याचा उच्चार करायचा, त्याचा विचार करायचा, पण आचार मात्र करायचा नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवंताचे आपल्याकडे भागवतामध्ये 24 अवतार मानलेले आहेत. तसे तर भगवंताचे अनंत अवतार आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये प्रामुख्याने आपण भगवंताचे 10 अवतार मानतो. लक्षात ठेवा. मत्स्य, कच्छ, वराह
आपल्या लक्षामध्ये नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कदंबी असे आपण भगवंताचे 10 अवतार करतो. अंशांश पूर्णतम असेही भगवंताचे गर्गसंहितेमध्ये 6 अवतार मानलेले लक्षात ठेवा. तर या अवतारामध्ये या 2 अवतारांना का महत्त्व दिलं संप्रदायाने याचं एक महत्त्वाचं कारण आहे की हे 2 अवतार देवाचे माणसाच्या, समाजाच्या सर्वांच्या काय गेले, जवळ गेले, लोकांना आपल्यात सामावून घेतलं आणि म्हणून या 2 अवताराचं उच्चारण आपल्याकडे केलं जातं. जवळजवळ 400-500 वर्षाचा इतिहास. आत्ताच 22 जानेवारीला आपल्याला माहिती आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिराची त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, रामलल्लाची स्थापना झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांच्या नावात एकाचं नाव सोपं आहे राम, ते एकाचं नाव कृष्ण. हे सर्व जोड अक्षर येतात एकाच्या नावामध्ये. एकाचं नाव मात्र कसं आहे, सरळ आहे. लक्षात ठेवा. दोघांच्या बाबतीत काही गोष्टी साम्य आणि काही गोष्टी विरोधी दाखवतात आपल्या लक्षात ठेवा. एकाचा जन्म राजवाड्यामध्ये, रामाचा जन्म कुठे झाला, राजवाड्यामध्ये. कृष्णाचा जन्म येरवाड्यामध्ये, कारागृहामध्ये, आलं लक्षामध्ये, म्हणजे तुरुंगामध्ये झालेला आहे. भगवान रामचंद्राच्या चरित्राला सुरुवात कधी झाली, ज्यावेळी ते वनाला निघाले तिथपासून सुरुवात झाली. श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये कधी सुरुवात झाली माहिती तुम्हाला, जन्माच्या अगोदर, आपलं जन्म होण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांचं लग्न सुरू होते. त्या लग्नातच तिथं विघ्न एक म्हणतो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय वचन न कधी मी नित्य बोलणार नाही. एक वाक्य, एक वचन, एक बाणी, एक पत्नी. तेच कृष्णाला विचार. ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्र त्या चंद्रसेनेच्या मालेत जातात त्यावेळी ती सांगते माझ्या पलंगावर तुम्हाला बसावं लागलं. या ठिकाणी मी काही तुम्हाला रहस्य सांगितलेली. त्यावेळी तो सांगतो नाही, हे अवतारात फक्त मी एक वचन, एक पत्नी, एक बाणी राहील. कृष्ण अवतारात मात्र तुझी ही इच्छा परिपूर्ण. म्हणजे दोघांच्या बाबतीमध्ये विरोध आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान प्रभू रामचंद्राने आपल्याला काय संदेश दिलेला आहे. भगवान प्रभु रामचंद्र ने सांगितलं कि हर आदमी को दिन के 12 बजे भूख सताती है. हर संसारिक आदमी को या कोई आदमी को दिन के 12 बजे के बाद भूख सताती है. यदि तुम्हें भूख सताएगी तो तुम मेरा स्मरण करेगा. तुम मेरा स्मरण करेगा तो मैं तुमसे भूख से मुक्त कर दूंगा. कृष्णाने सांगितलं हर संसारिक आदमी को रात के 12 बजे काम सताता है. यदि तुम्हें काम सताएगा तो तुम मेरा स्मरण करेगा. तू मेरा स्मरण करेगा तो मैं तुम्हें काम से मुक्त कर दूंगा. म्हणजे एकाने भुकेपासून आणि एकाने कामापासून, विकारापासून मुक्त केले. आणि म्हणून हे दोन्ही आदर्श आपल्या पुढे आहेत. राम वनवासाला निघाल्यानंतर चरित्राला सुरुवात झाली. मात्र इकडे मात्र तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी वसुदेव देता देवकी बहीण लग्न माझी विघ्न झाले का. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधील तुझसी. असं ऐकल्याबरोबरीचा तुवा मुलगा आपल्याला मारणार. त्याच वेळी हातामध्ये त्यांनी काही घेतलं, तलवार घेतली, खड्ग घेतलं आणि कुणाला देवकीला वसुदेवाला मारायला धावला. देवकीने विनंती केली अरे कंसा माझ्या लग्नासाठी तू एवढा सर्व ऐश्वर्य उभं केलं, एवढा दिमागदार सोहळा केला, माझ्या रथाचा तू सारथी होतोस. परंतु मात्र एक गोष्ट तू लक्षात ठेव की जरी मला मुलं झाली तरी पण मी तुझ्या ताब्यात येईल. मात्र आम्हा दोघांना तू मारू नकोस. तू माझा भाऊ आहेस. शेवटी राक्षस असून देखील त्याच्यावर काय झाला विश्वास. हसत धरीला वसुदेवाने त्यांचा हात धरलेला आहे. सांगितलं आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेवतो. पुढे बंदीखान्यामध्ये त्यांना ठेवलेलं आहे.
आणि बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्या मुलाचा जन्म झाला. पहिल्या मुलाचा जन्म झाल्याबरोबर ते मूल रडायला लागलं. देवकीने पाहिलं, वसुदेवाला आठवण आली. आपण आपल्या मेवण्याला वचन दिलंय, कंसाला वचन दिलेलं आहे, दुष्टाला त्या वचन दिलेलं आहे. जरी त्याला सांगितलंय तो धावत पळत येईल आणि या मुलाला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण तर वचन दिलेलं आहे. म्हणजे एका पाठीत त्या मुलाला घेऊन दोघे कुठे गेलेले आहे, कंस राजाच्या दरबारामध्ये गेलेले आहे. त्यांनी सांगितलं, कंसा अरे आम्हाला पहिलं मूल झालेलं आहे. काय सांगायचं, कंसाला एवढा आनंद झाला. तुम्हाला माझ्या बहिणीला पहिलं मूल झालं, मला अजून मूल नाही, मुलगा नाही, मुली नाही. आलं का लक्षामध्ये? तुला पहिलं मूल झालेलं आहे, मला आठवा मारणार आहे ना, मग याला कशाला मारायचं, याला परत घेऊन जातो. देवकी म्हटली, वसुदेवाला मी सांगितलं होतं तुम्हाला की माझा भाऊ मारणार नाही आम्हाला. तो जरी राक्षस असला तरी तो मारणार नाही. त्यांनी पाठवलं का नाही आपल्याला परत. पण असं म्हणतात, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको. त्याच वेळी त्या काळातले मोठे असणारे ऋषी, त्यांचं नाव नारद. लक्षात ठेवा, नारद शब्दाचा अर्थ आपण बऱ्याच वेळा लोकांना वापरतो. नारद जो कुठेही रद्द झाला नाही, परमार्थातून च्युत झाला नाही, त्याचं नाव नारद. आणि त्यावेळी नारदांनी कळ लावली तर लोकांचं कल्याण व्हायचं, विश्वाचं कल्याण व्हायचं. आताही घरामध्ये नारद घरात कळ लावली की घराचं वाटून होतं. परत बोलायला एवढाच लगेच तो कंसाच्या दरबारामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारदाला नमस्कार केला, दर्शन घेतलं, विचारलं, सॉरी आज लवकर सकाळी माझ्याकडे का आली? सांगितलं काही नाही, चाललो होतो इथून म्हणून चला जाता जाता कंसालाही भेट द्यावं, तुझ्या राज्यात काही नवं जुनं काही झालंय का? तो म्हटलं काही नाही, व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. अरे मला कळलं तुझ्या बहिणीला मुलगा झाला म्हणून. हो म्हटले, पहिलं मूल झालं, खूप आनंद झाला. अरे कंसा, तुला माहिती आहे का मी का आलोय? ती मी तुझ्या हिताचा माणूस आहे, तुझ्या पार्टीचा माणूस आहे. म्हटले अरे तुला काही गणित वगैरे शिकला का तू शाळेमध्ये वगैरे जाऊन? काही कधी गेलता का सरस्वती विद्यालयात, ज्ञानेश्वर विद्यालयात, शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये कुठे गेलता का नाही? काही कधी? म्हणलं जातो ना. मग गणित शिकला का? शिकलो ना. शिकला गणित. गणितामध्ये तुम्हाला माहिती आहे म्हटलं एक व्यस्त प्रमाणाचं गणित असतं आणि व्यस्त प्रमाणामध्ये काय करावं लागतं, एक चल उलट टाकावं म्हणजे उत्तर बरोबर आहे. तुला गणित अजून माहीत दिसत नाही वाटतं. एक कमळाचं फूल बघ, घेतलं, किती पाकळ्या आहेत? म्हटलं बरं 10 12 आहेत. मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 7 8 9 10. बरं ठीक आहे. इकडून मोजायला सुरुवात करून उलटी मोजायला केलं. तो म्हटलं काय इकडूनही 10 भरतात, तिकडूनही 10 भरतात. अरे पण पहिला तो शिफ्टी तो काय होणार? पहिला होणार. जर कदाचित जो 8वा होणार आहे तो जर पहिला आला असला तर व्यस्त गणिताप्रमाणे इंजेक्शन पॉवरफुल झालं, चांगल्याचं पटत नाही. पण वाकडं काही कोणी सांगितलं की आपल्याला पटतच. संस्थेचं कशाचंही वाटून वेळ लागत नाही फारसं म्हणतो. अरे पहिला तो 8वा तो काय आहे? पहिला होऊ शकतोय. मग एक पत्तीला बोली किती ज्योती त्याच्यामध्ये समयमध्ये सांगितल्या 8 ज्योती. अरे पहिल्या तू बोलायला सुरुवात केली तर तो 8वा होईल.
तिकडून मोजायचं ही 8वी ज्योत होईल. त्यामुळं हा सुद्धा मूल होऊ शकतं. आठवं पॉवरफुल इंजेक्शन झाल्यानंतर हलक्या कानाचा माणूस लगेच कुठे गेला, बंदीशाळेमध्ये गेला आणि त्या मुलाला देवकीच्या हृदयात जवळ असणाऱ्या तिच्या मांडीवर हिसकावून घेतलं आणि आपलं असं फिरून त्या तिथल्या दगडावर आपटलं. छिन्न भिन्न झालं लहान मुलं असल्यामुळे. अशा प्रकारची किती मुलं मारली त्याने? 6 मुले मारली. लक्षात किती मारली? 6 मुले मारली. नंतर मात्र 7व्याची इच्छा होऊ लागली. पण 7वा योग मायेने काय केलं? इकडे नेऊन ठेवला. कुठे? नंदबाबाच्या गळ्यामध्ये, तिकडे वडणीच्या गर्भामध्ये बळीराम दादा. आणि मग 8व्याचा ध्यास लागल्यानंतर कंसाला देखील 8व्याचा ध्यास लागलेला आहे. काही जेवायला लागला तरी जिरे आले तरी म्हणायचा आला काढा, आला काढा, आला काढा. सारखा ध्यास लागलेला आहे त्याचं मन. रात्रंदिवस त्याला चैन पडत नाही. सारखा आठवा करायला. अशाच काळामध्ये शेवटी 8व्याचं जवळ आल्यानंतर एक दिवस रोहिणी नक्षत्र बुधवार असेल, सुख सांगत असेल, अशा वेळी रात्रीच्या मध्यान्ह काळी त्या ठिकाणी स्वतः भगवान 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या पुढे, वसुदेवाच्या पुढे प्रकट झाली आणि सांगितलं मी 8वा आलोय. देवकीने सांगितलं अरे युगानुयुगे आम्ही तपश्चर्या केलेली, तू मुलगा हो म्हणून, आणि तू जर असा आजोबासारखा मोठा होऊन आलास तर तुला मूल म्हणेल. कुठून तरी आश्रमातून कुठून तरी आणलेला असेल एखादं. बरोबर आहे की नाही? हे काय बरोबर नाही. पण तो म्हटलं हे बघा मी आता जाऊन कंसाचा वध करतो. मोठा आहे ना मी, आता जाऊन वध करतो. जर समजा तुम्हाला वाटत असेल मी लहान व्हावं तर माझी जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. अरे कसं घेणार रे कृष्णा? कसं घेणार सांग ना. बाहेर 31 डिसेंबर म्हणजे 31ची पार्टी झालेली. सर्व लोक जागी खाऊन पिऊन मस्त झालेली, मस्तावलेली, सगळे हातात शस्त्र घेऊन पहारे देतात. दाराला मोठमोठ्या कड्या आहेत, आरगळा आहेत, कडे आहेत, हातापायामध्ये बेडे आहेत. तेव्हा हे शक्य आहे का? कसं शक्य आहे सांग बरं देवा तू. देवाने सांगितलं ते सर्व शक्य होईल, मी लहान होईल, तुमच्या बेड्याही सुटतील, सर्व होईल. पण त्यासाठी मात्र माझी एक सोय तुम्हाला काय करावं लागेल? करावं लागेल. त्यावेळी आकाशामध्ये देवगण आलेले आहे, ऋषीवर आलेले आहे आणि सर्वजण देवाचा जन्म, ऋषी, गंधर्व, अप्सरा, सगळे देव स्वर्गलोकामध्ये, देव आकाशामध्ये विमानाची दाटी झालेली आहे. सर्वजण त्या ठिकाणी मोठ्याने भजन करायला लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बुधवारी रोहिणी नक्षत्रामध्ये भगवंताची त्या ठिकाणी काही भगवंताचं प्रागटीकरण झालेलं आहे.
आणि मग मूर्ती छोटी झाल्यानंतर लगेच कृष्ण त्याचे सांगून दिलं होतं आता मला इथं थांबायचं नाही. नंदाच्या घरा दाराचे रक्षपाळ आहेत ना त्यांना मी सगळ्याला त्यांच्यावर मोहिनी टाकून त्यांना मोहित केलेलं आहे. माया उपजली तेथे ठेवी आणि माया उपजलेली तिकडे आहे तिला इकडे घेऊन या आणि मला काय करा तिथे घेऊन ठेवा. असं म्हटल्याबरोबर वसुदेवाने हाताकडे पाहिले. हातातली बंधनं सुटलेली आहे, साखळदंड सुटलेली आहे, पायातल्या बेड्या सुटलेल्या, दरवाजाच्या आगळी कड्या निघालेल्या आहेत. मग टोपलीमध्ये घेऊन शेवटी तो कुठं यमुनेमधून कुठं गेलेला आहे, गोकुळामध्ये गेलेला आहे. आणि गोकुळामध्ये गेल्याबरोबर तिथे देवे भीतरी वास केला. चिंता ते पाळाली गोकुळा बाहेरी देवे भीतरी वास केला. वास केल्याबरोबर देवाने तिथं संपूर्ण ठिकाणी दुःख दैन्य दारिद्र्य गोकुळामधून बाहेर पडलेलं आहे. सर्व ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यावर याची चर्चा रहिली की लाला जन्माला आलेला आहे, लाला जन्माला आलेला आहे. नंदबाबा यशोदामैयाला पुत्र झालेला आहे. मग त्या ठिकाणी मोठा आनंद चाललेला आहे. लक्षात ठेवा, गोकुळीच्या सुखांत पार नाही एका बाळकृष्णंदा घरी आनंद जाणणारी करते कथा गाती गाणे गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. लगेच एक एक गवळण दुसऱ्याला सांगायला लागली. गवळण सांगते गवळणी